आपल्याकडे असलेल्या गुणसंपदेचा वापर आपण नाही केला, आपल्या गुणांना आपण मारून टाकलं, तर ते मृत्यूपेक्षाही वाईट. जे आपल्याकडे आहे त्याचा वापर केला पाहिजे, नाहीतर आपण ते गमावून बसतो, हरवून बसतो. श्वास चालू असताना आपण मरण पावायला नको. मला माहिती आहे, शारीरिक आणि मानसिक सकारात्मक आणि नकारात्मक झालेल्या बदलांना सामोरं जात असताना स्वतःसाठी वेळ काढणं मागं राहून जातं. पण पुन्हा प्रयत्न चालू केला पाहिजे. स्वतःमधल्या सकारात्मकतेचं वजन नकारात्मकतेपेक्षा जास्त करण्याचा. अनेक अडचणी येतील, धावपळ होईल, कोणाला पटेल कोणाला नाही, पण प्रयत्न सुटणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण, आणि दर आठवड्याच्या मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी संध्याकाळी 6 वाजता मी व्हिडिओ घेऊन येत असते. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्या करायलाच हव्यात, पण आपण त्या करत नसतो. त्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्येच चालू असतात की मी हे केलं तर, मी हे सुद्धा करून बघेन, मला वेळ मिळाला ना की ती गोष्ट मी नक्की ट्राय करेन. पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर आपण त्यातलं काहीच करत नसतो. माझ्या बाबतीत तर हे हमखास घडतं. ठरवलेल्या गोष्टी असतात बऱ्याच, पण त्यातल्या 50%च पूर्ण होतात. मग अशा वेळी काय होतं की आपण स्वतःला नको नको ते बोलू लागतो. उदाहरणच जर सांगायचं झालं तर आपल्याला व्यायाम करायचा आहे, पण आपण तो करत नसू तर आपण स्वतःला म्हणू लागतो की इतका वेळ माझ्याकडे असून मी व्यायाम करत नाही. बाबा, माझ्या हातून काहीच घडू शकणार नाहीये, माझं वजन कधीच कमी होणार नाही, कधीच मी चांगल्या सवयी स्वतःला लावून घेऊ शकत नाही, मी अशीच आहे आणि मी अशीच राहणार. आणि ह्या अशा सगळ्या आपल्याच बोलण्यामुळे आपण पुन्हा नकारात्मक होऊ लागतो, आपण डिमोटिवेट होतो. मग ह्यावरती उपाय काय? तर सर्वात आधी जे काही आपण ठरवलंय ते सगळं विसरून जायचं. स्वतःला माफ करायचं की ठीक आहे, माझ्याकडून होत नाहीये, मी ते केलेलं नाहीये आणि त्यात गैर काहीच नाही. सगळं घोकणं हे सोडून द्यायचं की मी केलं पाहिजे, मी करायला पाहिजे होतं, मी का करत नाहीये, हे सगळं लगेचच थांबवायचं. आणि मग फ्रेश मनाने एका ठिकाणी शांत बसायचं. आपल्याला सध्या काय करणं जास्त गरजेचं आहे आणि काय करायला आपल्याला आवडतं त्याची यादी काढायची. भली मोठी यादी काढायची नाही, त्या यादीमध्ये 3 ते 4च गोष्टी असल्या पाहिजेत. अशा गोष्टी शोधायच्या ज्या करणं आपल्यासाठी आत्ता आवश्यक आहे, गरजेचंच आहे. आणि ह्याच सोबत अशी ही एखादी गोष्ट ठरवायची जी केल्यानं आपल्याला फार आनंद होतो, आपल्याला खूप छान वाटतं, जी गोष्ट करताना आपल्याला स्वतःला जबरदस्ती करावी लागणार नाही. दोन्ही गोष्टींचा बॅलन्स साधायचा. आता मला डाएट माझं व्यवस्थित ठेवायचं आहे, त्यासाठी मला स्वतःला जबरदस्ती करावी लागेल, पण त्याचबरोबर मला झाडांना पाणी द्यायला आवडतं, मला वाचन करायला आवडतं, मला लिहायला आवडतं, तर मी हे सुद्धा करणार. सो दोन्ही गोष्टी ठरवायच्या आणि दोन्ही गोष्टींचा बॅलन्स साधायचा. जे काही आपण करणार आहोत त्यामध्ये आपल्याला आनंद वाटला पाहिजे, आणि जर वाटत नसेल तर सरळ सरळ ती गोष्ट करणं सोडून द्या. बरं, सोडून देताना पण आपल्याला हा विचार केला पाहिजे की जर आपण ती गोष्ट सोडून दिली तर त्याची हानी आपल्या शरीराला किंवा मानसिकतेला होईल का? जर होत असेल तर थोड्या प्रमाणामध्ये का होईना आपल्याला ती एखादी सवय जी आहे ती लावून घेतली पाहिजे. एखादं काम करायला किंवा एखादी सवय लावून घ्यायला आपल्याला जर आवडत नसेल आणि ते न केल्यामुळे आपल्याला जास्त हानी होणार नसेल तर मग ते सोडून द्यायचं किंवा कमी प्रमाणामध्ये करायचं, काहीच हरकत नाहीये. आणि अशा ज्या सवयी आहेत किंवा अशी जी कामं आहेत जी आपल्याला रोजच्या रोज केलीच पाहिजेत, ज्यामुळे आपल्याला खूप जास्त फायदा होणार आहे, त्या गोष्टींचा स्वीकार करायचा, त्या कामांचा स्वीकार करायचा आणि रडत रडत नाही तर आनंदाने स्वतःला जबरदस्ती न करता अगदी मनापासून ती कामं करायची. म्हणजे आपण ती सगळी कामं करण्यामध्ये, त्या सगळ्या सवयी लावून घेण्यामध्ये रमतो, आपल्याला आनंद मिळतो, छान वाटतं. आपल्या इच्छा आपलं भाग्य घडवतात. आपलं भाग्य काही आपोआपच घडत नसतं. ज्या आपल्या इच्छा असतात त्याप्रमाणे आपण वागत राहतो. आपल्या हातून तशा गोष्टी घडत राहतात आणि त्यामधून आपलं भाग्य बनत राहतं. आणि म्हणूनच काय करण्याची आपल्याला इच्छा होते ते खूप महत्त्वाचं आहे. बरं, आता कोणत्या गोष्टी करायच्या आहेत
त्याची यादी आपण केली आहे. आपण त्या पद्धतीने त्या गोष्टी करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत त्याची सुद्धा एक यादी करायची आहे. जे करायचंय ते माहीत असणं गरजेचं आहेच, पण त्याहून जास्त गरजेचं आहे जे करायचं नाहीये ते माहीत असणं. काही ठराविक गोष्टींकडे बघून बऱ्याचदा आपल्याला चिडचिड होते. आता घरातलंच उदाहरण द्यायचं झालं तर मग एखाद्या टेबलवरचा पसारा, फ्रीजच्या दारावरची लागलेली घाण असेल, किंवा जर कामाच्या ठिकाणचं म्हणायचं झालं तर आपल्या बॉसनं आपल्या कामावर अति बारीक लक्ष ठेवणं असेल, उगाचच आपल्याला एक्स्ट्राची कामं सांगणं असेल. या सगळ्या गोष्टींचा पसारा, किचकिच आपल्या डोक्यामध्ये सतत चालू असते. आणि म्हणूनच ह्यावरची एक यादी करणं खूप जास्त गरजेचं आहे. एकतर जो पसारा आपण आवरू शकतो, आपल्या डोक्यातलाही असेल आणि आपल्या घरातलाही असेल, तो पटकन आवरून रिकामा व्हायचं. आणि जे आपल्याला करायचं नाहीये, म्हणजे काय तर बॉसनी आपल्या कामावरती अतिलक्ष दिलं तर त्याकडे लक्ष नाही द्यायचंय, आपल्याला इग्नोर करायचंय. किंवा आपल्याला एक्स्ट्राची कामं सांगितली तर ती आपल्याला करायची नाहीयेत. आपल्याला घरामध्ये एक्स्ट्राची कामं काढून करायची नाहीयेत. ठराविक कामांसाठी ठराविक दिवसच ठरवायचे आहेत. रोज उठून तीच कामं करून आपली एनर्जी आपल्याला तिथे वाया घालवायची नाहीये. बरोबर ना? म्हणूनच जी कामं आपल्याला करायची नाहीयेत किंवा ज्या कामांमुळे आपल्याला त्रास होतोय त्यांची यादी करायची आणि त्यावरती ॲक्शन घ्यायला सुरुवात करायची. एकदा का आपल्याला समजलं की आपल्याला काय करायचंय आणि काय करायचं नाहीये, की आपण निवांत होतो, आपण योग्य दिशेने चालायला लागतो आणि आपली महत्त्वाची जी कामं आहेत ती पटापट व्हायला लागतात. आपण शांत होतो, आनंदाने सगळ्या गोष्टी करायला लागतो. सतत आपल्याला असं वाटतं ना की हे काय चाललंय, हे सगळं कधी थांबणार, माझं आयुष्य आनंदी कधी होणार. तर त्या आनंदाची वाट बघायची नाहीये, कारण आपण जर वाट बघत बसलो ना तर आपल्याला आनंद कधीच मिळणार नाही. आपल्याला त्यासाठी सतत प्रयत्न करत राहायचंय. कोणतीही गोष्ट आयुष्यामध्ये आणण्यासाठी आपल्याला त्याकडे जावं लागतं. आपण बसून वाट बघत राहिलो आणि जे काही नकारात्मक घडतंय त्यावरती मनन करत राहिलो, ते घोकत राहिलो, तर मग ते नकारात्मकता वाढत जाणार. कोणीही येऊन आपल्याला ह्यातून बाहेर काढणार नाहीये. आपल्याला स्वतःसाठी हे सगळं करावंच लागणार आहे. आणि मला माहिती आहे की तुम्ही माझं ऐकणार आहात. तुम्ही ज्या काही गोष्टी करायच्या आहेत आणि ज्या काही गोष्टी करायच्या नाही आहेत त्यांची यादी लगेचच काढणार आहात आणि त्यातून मिळणाऱ्या समाधानाचा अनुभव घेणार आहात.